सध्याच्या या मोदी सरकारची 11 वर्ष सेवा सुशासन आणि गरीब कल्याणाची पूर्ण झाली। या संदर्भात ही यशोगाथा जनतेसमोर सांगण्याकरता होत असलेल्या या जिल्ह्याच्या पत्रकार परिषदेत उपस्थित भारतीय जनता पार्टीचे नेते, या राज्याचे माजी मंत्री सन्माननीय आमदार योगेशभाई सागर, या जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय महामंत्री बाबासिंग, सर्व पदाधिकारी, सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, पत्रकार बंधू आणि भगिनी, 11 वर्षापूर्वी या देशातील जनतेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांवर विश्वास ठेवून या ठिकाणी या देशाची सूत्र हाती दिली आणि या 11 वर्षाचा कालावधी सर्वसामान्यांची सेवा, चांगल्या पद्धतीचं सुशासन आणि गरिबाच्या कल्याणाचा ध्यास घेऊन काम करणारी 11 वर्ष म्हणून इतिहासात त्या ठिकाणी नोंदवली गेली। विकसित भारत, आत्मनिर्भर भारत आणि संकल्प से सिद्धीचा हा मंत्र, या मंत्रानं हा कालखंड पूर्ण ओळखला जातोय आणि 11 वर्षाचा हा प्रवास मोदी साहेबांनी 140 कोटी जनतेला सोबत घेऊन त्या ठिकाणी केला आणि भारताच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी या निमित्ताने त्यांनी केली। 11 वर्षाच्या कामगिरीची माहिती एका भाषणात किंवा या पत्रकार परिषदेत पूर्णतः देणं शक्य होणार नाही, परंतु काही ठळक मुद्दे या निमित्तानं आपल्या समोर मांडणार आहे आणि तपशीलवार नोटही आपल्याकडे दिली जाणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली महत्वाच्या ज्या गोष्टी साध्य झाल्या त्यामध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केल्याने विकासाला गती मिळते, त्याने टेक्नॉलॉजीने दाखवून दिलं। भाजपा सरकार जिथे जिथे आहे तिथे गरिबांचा विकास झाल्याचं चित्र आपण देशभरात पाहाल। सरकार म्हणजे सेवाभावी भावनेनं काम करावं लागतं, हा सेवेचा मंत्र मोदी साहेबांनी आपल्या कारकिर्दीमध्ये दिला आणि सुशासन ही देशाची संस्कृती जणू काय बनले, हे मोदी साहेबांनी या ठिकाणी करून दाखवलं आणि 11 वर्षात भारतानं अमृत काळामध्ये विकसित राष्ट्राच्या दिशेनं वाटचाल सुरू केल्या असल्याचं देशवासी आपण पाहतोय। 2014 पूर्वी सामान्य माणूस, अधिकारी हे कसं शक्य आहे, होऊ शकत नाही अशा प्रकारचे बोलायचे, परंतु मोदी साहेबांच्या कारकिर्दीत हो हे शक्य आहे, हे झालेच पाहिजे, सरकार हे नक्कीच करेल असा सामान्य माणूस मोठ्या आत्मविश्वासानं त्या ठिकाणी बोलायला लागला। मोदी सरकारनं भारतीय राजकारणामध्ये इफिशियंट पॉलिटिक्स, कार्यक्षमतेचं राजकारण हा नवा शब्दप्रयोग आणलेला आहे आणि आपण जनतेला जबाबदार आहोत हे लक्षात ठेवून मोदी सरकारने कारभार केलेला आहे आणि कारभारामध्ये पारदर्शकता आणून वेगवेगळ्या सुधारणा करून मोदी सरकारने आपल्या नव्या संस्कृतीचा परिचय देशवासियांना करून दिलाय। 2014 पूर्वी आपला देश भ्रष्टाचाराने पोखरला होता, देशात अनेक घोटाळे घडत होते, देशात लांगुल चालनाचं राज्य सुरू होतं आणि मोदी सरकारनं मात्र देशामध्ये विकासाचं युग त्या ठिकाणी सुरू केलं। 2014 पूर्वी योजनांचे लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नसत, लाभार्थ्यांचा लाभ घेण्यासाठी जनतेला मध्यस्थांमार्फत जावं लागायचं। मोदी सरकारने डीबीटी प्रणालीचा वापर करत सर्वसामान्य माणसाला, ज्याचा उल्लेख योगेशभाईने केला, थेट बँक खात्यात लाभ पोहोचवण्याचं काम केलेलं आहे। 2014 पूर्वी सामान्य माणसाला वैद्यकीय उपचारावर केल्या जाणाऱ्या खर्चाची भीती वाटत असायची,
परंतु मोदी साहेबांनी 5 लाखापर्यंत वैद्यकीय उपचार आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आणून मोफत उपलब्ध केले आहेत. पूर्वी आपल्याला अनेक वस्तूंची आयात करावी लागत असे. आता मात्र मेक इन इंडियामुळे अनेक वस्तू आणि सेवांची निर्यात आपला देश करतोय. 2014 पूर्वी आपली अर्थव्यवस्था दुर्बल म्हणून ओळखली जात होती. आता आपण जगात 5व्या अर्थव्यवस्था बनलो आहोत आणि 4थ्या अर्थव्यवस्थेकडे आपण लवकरच पोहोचणार आहोत. सबका साथ सबका विकास या संकल्पनेनुसार राज्य कारभार होत असल्यामुळे प्रत्येक नागरिक याचा अनुभव घेतोय. भारताच्या विकासाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कधीच स्वतःकडे घेतलं नाही. ते कधी बोलत असताना 140 कोटी जनतेचा सर्व आहे हा उल्लेख देशभावना देशवासियांप्रती असणारी त्यांची सद्भावना दिसून येते. ऑपरेशन सिंदूरमुळे सुरक्षित भारत समृद्ध भारत या मंत्राचा जगाला परिचय झाला. भारतावर दहशतवादी मार्गाने जर हल्ला चढवला तर दहशतवाद्यांच्या देशात घुसून जशास तसे उत्तर दिले जाईल हे सिंदूर ऑपरेशनमुळे जगाला सामर्थ्य आपलं मोदी साहेबांनी दाखवून दिलं. ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतात बनवलेल्या शस्त्रास्त्रांनी क्षेपणास्त्रांनी मोठी कामगिरी बजावलेली आहे. भारतात तयार केलेल्या शस्त्रास्त्रांची पाकिस्तानात यशस्वी चाचणी झाल्यामुळे भारतात बनवलेल्या संरक्षण उत्पादनांची विश्वासार्हता जगामध्ये तयार झालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी गरिबीचे 14.72 लाख कोटी एवढं कर्ज मुद्रा योजनेअंतर्गत देण्यात आलंय. पंतप्रधान मातृत्व वंदन योजनेअंतर्गत 3.98 कोटी गर्भवती महिलांना 18,593 कोटी रुपये एवढे अर्थसहाय्य करण्यात आलंय. महिलांना सैनिकी शाळांमध्ये आणि NDA म्हणजे राष्ट्रीय संरक्षण अकादमीमध्ये प्रवेश देण्यात येतोय. LOC वर प्रथमच महिला सैनिक देशाच्या रक्षणासाठी उभ्या आहेत. मोठ्या संख्येनं महिला पायलट तयार होत आहेत. युद्धाच्या वेळेला मीडियाला सामोऱ्या जाणाऱ्या सुद्धा 2 आपल्या महिला भगिनीच आपण देशवासियांनी पाहिल्यात. देशातील आयुर्विज्ञान संस्थांची म्हणजे एम्सची आता संख्या वाढवून 23 वर गेले. व्यवस्थापन शिक्षण संस्थांची संस्था म्हणजे IIM वाढली आहे. 8 नव्या IIM सुरू झाल्या आहेत. 7 नवे IIT सुरू झाले आहेत. 490 नव्या विद्यापीठांची स्थापना करण्यात आली. कौशल्य विकास योजनेअंतर्गत 1.6 कोटी युवकांना प्रशिक्षण देण्यात आले. देशात 1.6 लाखापेक्षा अधिक स्टार्टअप सुरू झाले असून यातून 17.6 लाखापेक्षा अधिक नोकऱ्या तयार झाल्या. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत 40.71 कोटी आरोग्य विमा कार्ड तयार करण्यात आले. 9 कोटीहून अधिक लोकांवर या योजनेत मोफत उपचार करण्यात आले आहेत. 17,750 हून अधिक ग्रामीण आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले. त्यामुळे दुर्गम भागात वंचितांना आरोग्य सेवा मिळणं आज सहज शक्य झालंय. ईशान्येकडील राज्यांच्या विकासावर मोदी सरकारनं मोठं लक्ष दिलंय. या राज्यांमध्ये रेल्वे, रस्ते, विमानतळ, पूल अशा पायाभूत सुविधांसाठी विशेष अशी मोठी तरतूद केली. ईशान्येकडील राज्यांसाठी मोदी सरकारनं 44,859 कोटीपेक्षा अधिक रकमेच्या 3,613 विकास योजनांना मंजुरी दिली. गेल्या 11 वर्षात 10 ग्रीनफील्ड विमानांची निर्मिती तयार करण्यात आली. आसाम मध्ये 15 नव्या रुग्णालयांच्या निर्मितीला मान्यता देण्यात आली. यामुळे 8 रुग्णालये सुरू झाली आहेत. 7 रुग्णालये प्रगती पथावर त्या ठिकाणी आहेत. संक्षिप्तपणे काही ठळक मुद्दे या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु मोदी सरकारची कामं हजारोंच्या संख्येनं हजारो कोटींच्या लाखो कोटींच्या तरतुदीची आहेत. ती एका पत्रकार परिषदेत अर्ध्या तासात मांडणं शक्य नाही. एवढे ठळक मुद्दे होते ते आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपल्या माध्यमातून
ज्या सर्वसामान्य जनतेने मोदी साहेबांवर विश्वास टाकला, त्या विश्वासाचं मी उत्तरदायित्व आहे, त्याला मी या ठिकाणी बांधील आहे, हे सांगण्याची प्रथा परंपरा या देशात कधी नव्हती. मोदी साहेब आपल्या केलेल्या प्रत्येक गोष्टीची माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवत असतात. पक्षाच्या यंत्रणेच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत जावी असा त्यांचा आग्रह असतो आणि त्या निमित्तानं आज त्यांची 11 वर्षाची सेवा, सुशन आणि गरीब कल्याणाची जी यशोगाथा होती, या पत्रकार परिषदेसमोर आपल्या समोर मांडण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला. काही प्रश्न असतील तर विचारा.